हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ई-डेक ग्रेड 4 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 2 हाव आय टॉट माय ग्रँडमदर टू रीड, मी माझ्या आजीला कसे वाचायला शिकवले, हा लेसन करणार आहोत. चला तर मग न्यू वर्ड्सने सुरुवात करूया. ट्यूशन नाउन म्हणून आहे, म्हणजे काय, शिकवणे. टीचिंग अ पर्सन ऑर अ स्मॉल ग्रुप प्रायव्हेटली, म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला किंवा एका लहान ग्रुपला खाजगीरित्या म्हणजे पर्सनली काय प्रायव्हेटली शिकवणे. नेक्स्ट, इम्बॅरन्स ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणजे काय, इम्बॅरन्स म्हणजे काय, लाजिरवाणे आणि अनकम्फर्टेबल म्हणजे अस्वस्थ वाटणे. नेक्स्ट, नेबरिंग ॲडजेक्टिव्ह आहे, नेबरिंग म्हणजे काय, शेजारी. नियर अ प्लेस म्हणजे जवळची जागा. नेक्स्ट, एक्सचेंज वर्ब आहे, एक्सचेंज म्हणजे काय, देवाणघेवाण म्हणतात मराठीत त्याला. रिसीव्ह ऑर गिव्ह समथिंग इन रिटर्न फॉर समथिंग, म्हणजे एखाद्या गोष्टीच्या बदल्यात काहीतरी मिळाले किंवा देणे. नेक्स्ट, वीकली म्हणजे ॲडवर्ब्स आहे, ते ॲडवर्ब्स म्हणतात त्याला. आणि काय, वीकली म्हणजे एक साप्ताहिक, आठवडा. हॅपनिंग वन अ वीक म्हणजे आठवड्यातून एकदा घडते अशा गोष्टीला काय म्हणायचं, तर वीकली. नेक्स्ट, नॉवेल नाउन म्हणून आहे, नॉवेल म्हणजे मराठीत त्याला कादंबरी म्हणतात. अ बुक विथ अ लाँग स्टोरी, एक अशी बुक असते की ज्याच्यात आहे ना खूप मोठी काय स्टोरी असते, कथा असते. नेक्स्ट, डिटर्मिनेशन नाउन म्हणून आहे, डिटर्मिनेशन म्हणजे काय, एक निर्धार करायचा, निश्चय करायचा. फर्म इंटेन्शन अबाउट समथिंग म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल दृढ हेतू करायचा की ही गोष्ट मला करायचीच आहे, असं काय डिटर्मिनेशन त्याला म्हणलं जातं. नेक्स्ट, पेशंटली ॲडवर्ब आहे, ते पेशंटली म्हणजे काय, संयमाने, एकदम काम ह्याने. कामली नॉट इन हरी म्हणजे शांतपणे, घाई नाही करायची, अशा गोष्टीला काय म्हणायचं, पेशंटली. चला तर मग चॅप्टरला सुरुवात करूया. डिड यू नोने, तुम्हाला माहीत आहे का, पीपल हॅव डिफरंट हॉबीज, काय, तर लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे हॉबीज असतात, छंद असतात. सम पीपल लाईक रीडिंग, सम लाईक लिसनिंग टू म्युझिक ऑर डान्सिंग, सम लाईक गार्डनिंग ऑर कलेक्टिंग स्टॅम्प्स एक्सेट्रा. काही लोकांना वाचायला आवडते, काही लोकांना गाणी म्हणायला आवडतात, तर काही लोकांना नाचायला आवडते, नृत्य करायला आवडते, तर काही लोकांना काय करायला आवडतं, गार्डनिंग म्हणजे बागकाम करायला आवडतं, तर काही लोकांना कलेक्टिंग स्टॅम्प्स म्हणजे तिकीट गोळा करायची हॉबी असते. पीपल हेल्प अस लर्न न्यू थिंग्स अँड वी आर एबल टू पास आवर टाईम इन अ बेटर वे. लोक आपल्याला नवीन गोष्ट शिकवण्यास मदत करतात आणि आपण आपला वेळ चांगल्या प्रकारे घालवू शकतो. चला तर मग लेसनला स्टार्ट करूया. हाव आय टॉट माय ग्रँडमदर टू रीड, मी माझ्या आजीला कसे वाचायला शिकवले. माय नेम इज सुधा मूर्ती, माझं नाव सुधा मूर्ती आहे. वेन आय वॉज 12 years old, आय लिव्ह इन विलेज इन नॉर्थ कर्नाटका विथ माय ग्रँडपेरेंट्स, आणि ज्यावेळेस मी 12 वर्षाची होते त्यावेळेस मी माझ्या आजी आजोबांबरोबर नॉर्थ कर्नाटकामध्ये काय एका गावात राहत होते. आय लव माय ग्रँडमदर द मोस्ट, आणि मला आहे ना माझ्या आजी जास्त आवडायची. आय कॉल हर अव्वा, आणि मी तिला आहे ना काय म्हणून बोलवायचे, तर अव्वा. माय ग्रँडमदर कृष्णटक्का, आता तिच्या आजीचं नाव काय होतं, तर कृष्णटक्का होतं. नेवर वेंट टू स्कूल, आणि ती कधीही शाळेत गेली नव्हती. शी कुड नॉट रीड ऑर राईट, आणि त्यामुळे तिला काय वाचायला आणि लिहायला येत नव्हते. ड्युरिंग दोज डेज वी यूज गेट अ स्टोरी फ्रॉम द नॉवेल कर्मवीरा पब्लिश इन अ मॅगझिन इन कॅनडा, आणि त्यावेळेस आहे ना काय होतं, त्या काळात आम्हाला एक आहे ना
कर्नाटक भाषेत आहे ना एक आहे ना मॅगझिन यायचं आणि त्याच्यात आहे ना एक आहे ना काय यायचं तर नॉवेल. त्याचं नाव काय होतं तर कर्मवीरा. ती कथा यायची त्या ह्याच्यात, नॉवेलची स्टोरी यायची. इट वॉज वीकली मॅगझिन आणि ती कशी यायची तर आठवड्याला यायची, आठवड्यातून एकदा यायची. इट वॉज अ स्टोरी अबाउट ॲन ओल्ड लेडी हू वेंट टू काशी. आणि त्या नॉवेलमध्ये काय होतं तर एक आहे ना ओल्ड लेडी होती की जी काशीला गेली होती. माय ग्रँडमदर लव टू लिसन टू द स्टोरी. आणि माझ्या आजीला ती कथा ऐकायला खूप आवडायची, ती स्टोरी ऐकायला खूप आवडायची. लाईक अ स्मॉल गर्ल शी वूड वेट फॉर द मॅगझिन. आणि अगदी लहान मुलांसारखे ती त्या ना वीकली आहे ना मॅगझिनची काय करायची वाट पाहायची. आय यूज टू रीड द स्टोरी टू हर अँड माय ग्रँडमदर लिसन पेशंटली. आणि मी तिला ती कथा वाचून दाखवायची आणि ती अगदी आहे ना शांत होऊन आहे ना अशी संयमाने ते ऐकायची. वन डे वी गॉट ॲन इन्व्हिटेशन टू माय कझिन्स वेडिंग. आणि एक दिवशी आम्हाला माझ्या आहे ना काय कझिनच्या लग्नासाठी आमंत्रण मिळाले. शी यूज टू लिव्ह विथ माय पेरेंट्स, अंकल, अँट अँड कझिन. आणि मग मी माझ्या आईवडिलांसोबत, काका काकूंसोबत आणि कझिन्ससोबत आहे ना राहत होते. माय ग्रँडपेरेंट्स डिड नॉट गो विथ अस. आणि पण माझे आजी आजोबा काय आमच्यासोबत गेले नाही. वी स्टे देअर फॉर अ वीक. आणि आम्ही तिथे एक आठवडा राहिलो. आय प्ले विथ माय कझिन एंडलेसली. आणि मी माझ्या ना जे कझिन होते त्यांच्याबरोबर म्हणजे कंटिन्यूअस खेळत असायची, त्याला अंत नव्हता. एंडलेसली म्हणजे त्याला अंत नव्हता. वी एट डिलिशियस फूड अँड वोर ब्युटिफुल क्लोथ्स. आणि आम्ही ना चविष्ट जेवण खात होतो आणि सुंदर कपडे घालत होतो. आफ्टर अ वीक वी ऑल केम बॅक. आणि मग एका आठवड्याने आम्ही काय आलो परत आलो. नेक्स्ट पेजकडे वळूया. वेन आय केम बॅक आय रश टू मीट माय ग्रँडमदर. आणि जेव्हा आम्ही परत आलो त्यावेळेस ना मी माझ्या आजीला भेटायला पळाले, धावले. रश म्हणजे धावले. अव्वा आय एम बॅक आय सेड हॅपीली, बट शी वॉज क्राईंग. आय वॉज शॉक्ड अँड आस्क्ड हर, अव्वा व्हॉट हॅपन, वाय आर यू क्राईंग. आणि जेव्हा मी आई म्हणजे तिच्या आजीकडे ना सुधामूर्ती पळत गेली त्यावेळेस आहे ना काय झालं, ती आनंदाने म्हणाली की मी परत आले म्हणून, पण ती त्यावेळेस काय रडत होती. आय वॉज शॉक. मी काय झाले अगदी आश्चर्यचकित झाले की अव्वा का रडत असेल. आणि म्हणून मी तिला विचारले, काय झालं, तू का रडत आहेस. सुधा, वेन यू वेंट फॉर द वेडिंग द नोवेल केम. आय वॉज सो एक्सायटेड दॅट आय ट्रायड टू रीड इट बट आय कुड नॉट. आणि मग आहे ना अव्वा तिला सांगायला लागली की सुधा तू लग्नाला गेली होती तेव्हा ती नोवेल आली. मी खूप उत्साहित होते की ती वाचायचा प्रयत्न पण केला पण ती वाचू शकले नाही. देअर वॉज नो वन एल्स हू कुड रीड इट फॉर मी. आणि इथं आहे ना माझ्यासाठी ते काय इथं मला असं मदत करणारं कोणच नव्हतं. आय वॉज सो एम्बॅरस्ड टू आस्क फॉर हेल्प. आणि मला खूप आहे ना लाज वाटायची की दुसऱ्यांची मदत मागायला. एम्बॅरन्स म्हणजे काय असं लाजिरवाणी वाटणे. सो आय हॅव डिसाइडेड समथिंग शी सेड. आणि म्हणून मी काहीतरी ठरवलेलं आहे, ती म्हणाली. व्हॉट हॅव यू डिसाइडेड अव्वा, आय आस्क्ड इनोसेंटली. आणि मी एकदम निरागसपणे विचारलं की काय ठरवलंयस तू अव्वा. आय एम गोइंग टू लर्न हाऊ टू रीड अँड राईट कन्नडा अँड यू विल टीच मी. आणि मी ठरवलंय की मी कन्नड लिहायला आणि वाचायला शिकणार आहे आणि तू ते मला शिकवशील. आय विल बिकम इंडिपेंडेंट. आणि मी अशी काय तर स्वावलंबी होणार आहे. ऑन दशेरा आय विल डू द सरस्वती पूजा अँड आफ्टर दॅट आय विल रीड आउट द नोवेल इन फ्रंट ऑफ द होल फॅमिली. आणि
दसऱ्याला जी मी सरस्वती पूजा करेन आणि त्यानंतर मी काय करेन, पूर्ण होल फॅमिलीसमोर ही नोवेल वाचून दाखवेन. दॅट इज माय डेडलाईन, शी सेड विथ अ स्माईल. आणि ही माझी अंतिम मुदत असेल, ती हसत म्हणाली. I saw the determination on Avva's face, but I laughed at her. मला आहे ना अव्वाच्या चेहऱ्यावरती आहे ना डिटर्मिनेशनचं तिचा चेहरा दिसून आला, पण मी खूप हसले. Sorry. Avva, at the age of 62, you want to learn the alphabet? Your hair are gray. You have so much work to do in the house. आणि मग मी हसत तिला म्हणलं की आहे ना, तुझं आहे ना काय 62 इयर्सची तू वयात आलेली आहे आणि तुला आत्ता अल्फाबेट शिकायचे आहेत. तुझे केस काय झालेले आहेत, तर ग्रे झालेले आहेत, पांढरे झाले आहेत आणि तुला घरात खूप काम असते आणि तू आहे ना वेळ कसा काढणार शिकायला, मी तिला विचारले. आय आस्क, इफ यू आर डिटरमाइंड टू डू समथिंग यू कॅन डू इट ॲट एनी एज. शी हग मी स्माइलिंगली. आणि मग आहे ना तिने सांगितलं की आपण एखादी गोष्ट आहे ना निश्चय करू तर ती आपण कोणत्याही वयात करू शकतो. ती हसत तिने मला मिठी मारली. द नेक्स्ट डे आवर ट्यूशन स्टार्ट. आणि दुसऱ्या दिवशी आमची काय ट्यूशन चालू झाली. अव्वा वॉज अ व्हेरी गुड स्टुडंट. अव्वा खूप चांगली स्टुडंट होती. शी डिड ऑल द होमवर्क दॅट आय गेव हर. मी जे काय तिला होमवर्क द्यायची ती करायची. शी रीड रिपीटेडली, रोट अँड रेसिटेड विथ वॉट एव्हर आय आस्क हर टू डू. आणि मी जे तिला काय करायला सांगायची ते ती वारंवार करायची, म्हणजे रिपीटेड करायची. रोट म्हणजे लिहायची आणि रेसिटेट म्हणजे पाठ करायची. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. सरस्वती पूजा फायनली अराइव्ड अँड आय ब्रॉट द कर्मवीरा नॉवेल ॲज अ गिफ्ट फॉर हर. आणि सरस्वती पूजा अखेर आली आणि मी तिच्यासाठी एक काय घेतलं तर आहे ना गिफ्ट घेतलं. काय घेतलं तिने गिफ्ट सुधा मूर्तीने, तर कर्मवीरा नॉवेल घेतली. आफ्टर द सरस्वती पूजा वी ऑल एक्सचेंज गिफ्ट्स. आणि काय सरस्वती पूजेनंतर आम्ही सर्वांनी भेटवस्तू काय केले, एक्सचेंज केली. अव्वा गेव मी अ ब्युटिफुल फ्रॉक. आणि अव्वाने मला एक सुंदर असा काय फ्रॉक दिला. आय गेव अव्वा माय गिफ्ट. आणि मग मी माझं गिफ्टसुद्धा अव्वाला दिलं. विथ अ स्माईल ऑन हर फेस शी ओपन द गिफ्ट. आणि तिच्या चेहऱ्यावरचं हास्य घेऊन तिने ते काय केलं, ते गिफ्ट उघडलं. शी वॉज व्हेरी हॅपी टू सी द नॉवेल. आणि तिने ते काय गिफ्ट उघडल्यानंतर ती एकदम खुश झाली, कारण त्यात काय होतं तर ती नॉवेल होती. आफ्टर दॅट समथिंग अनयुज्युअल हॅपन्ड. शी टच माय फीट. आणि अचानक आहे ना असं काहीतरी आहे ना अनयुज्युअल घडलं की तिने माझे पायाला स्पर्श केलं. अव्वा, व्हॉट आर यू डुईंग? वाय आर यू टचिंग माय फीट? आय आस्क इन ऑनर. आणि मग मी एकदम आहे ना मी एकदम घाबरून विचारलं, अव्वा तू हे काय करतेस? तू माझे पायाला हात का लावतेस? शी लुक ॲट मी अँड स्माईल. आय एम touching the feet of my guru. You have been so patient with me and taught me how to read and write. आणि मग आहे ना तिने काय केलं, माझ्याकडे पाहिलं आणि हसत मला म्हणली की मी तुझे नाही तर मी माझ्या गुरुचे पाय स्पर्श करते, कारण तू माझ्याशी खूप अशी आहे ना पेशंटली वागलीस आणि मला लिहायला आणि वाचायला शिकवलं. टुडे आय एम इंडिपेंडंट वुमन. आणि आज मी स्वतंत्र स्त्री आहे. आय हॅड टीयर इन माय आईज. आणि हे ऐकून माझ्या डोळ्यात टीयर्स आले, म्हणजे अश्रू आले. अँड हग हर फायरस्ली.
आणि मग मी तिला एक जोराची मिठी मारली. वी ऑल सॅट डाऊन अँड शी स्टार्टेड रीडिंग द नॉवेल. आणि आम्ही सर्वजण बसलो आणि तिने ते नॉवेल वाचायला सुरुवात केली. एव्हरीवन क्लॅप इन द एंड. आणि तिचं ना नॉवेल वाचून झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. अव्वा हॅड डन इट अँड आय वॉज प्राऊड ऑफ हर. आणि अव्वाने हे करून दाखवलं आणि मला तिचा अभिमान वाटला. आय एम थँकफुल टू हर फॉर बीइंग माय स्टुडंट्स. आणि माझी आजी काय तर माझी स्टुडंट्स होती, त्यामुळे मी तिचे आभार मानले. आणि ही स्टोरी कुणी लिहिलेली आहे तर सुधा मूर्ती. ॲडॅप्टेड अँड ॲब्रिज फ्रॉम हाऊ आय टॉट माय ग्रँडमदर टू रीड. ही कथा कुठल्या ह्याच्यातून घेतली आहे तर कुठल्या पुस्तकातून तर काय तर आय टॉट माय ग्रँडमदर टू रीड ह्या पुस्तकातून ही स्टोरी घेतलेली आहे. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला आहे ना हा लेसन व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.